पुण्यातील मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवाने यांच्या विरोधात 2 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे। एक बावधन पोलीस स्टेशन आणि दुसरा खडक पोलीस स्टेशन। या दोन्ही ठिकाणी 2 ही खरं तर प्रकरणं आहेत। एक मुंडवा प्रकरण आणि दुसरा बोपुडीच्या जमीन व्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीची अडचण वाढलेली आहे। शीतल तेजवानी सध्या परदेशात पळून गेल्याचा संशय हा पुणे पोलिसांचा आहे आणि या शीतल तेजवानीच्या बंगल्याबाहेरून आता आपण आहोत। कोरेगाव पार्क या ठिकाणी हा शीतल तेजवानीचा बंगला आहे। हा बंगला सध्या बंद आहे। जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार हा बंगला सील करण्यात आल्याची माहिती देखील आहे। त्यामुळे या बंगल्यात सध्या कुणीही राहत नाहीये। मात्र शीतल तेजवानीचे इतर ठिकाणी देखील त्यांचे काही फ्लॅट असल्याची माहिती मिळते। त्या ठिकाणी त्या राहत होत्या। या मुंडवा प्रकरणामध्ये जवळपास हा शीतल तेजवानीचा एमिडिया कंपनी सोबत 300 कोटी रुपयांचा व्यवहार झालेला आहे आणि हेच 300 कोटी रुपये घेऊन त्या परदेशात पळून गेल्याचा संशय हा पुणे पोलिसांचा आहे। पुणे पोलिसांना आहे। त्यामुळे पुणे पोलिसांनी इमिग्रेशन विभागाकडून आता शीतल तेजवानीची माहिती मागितलेली आहे। शीतल तेजवानीने परदेशात प्रवास केला का या संदर्भातली माहिती आता पुणे पोलिसांनी मागितलेली आहे आणि शीतल तेजवानीच्या शोधासाठी पुणे पोलिसांची काही पथकं देखील आता रवाना झालेली आहेत। याआधी देखील शीतल तेजवानीच्या विरोधात पिंपरीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता नव्याने हे जे 2 गुन्हे दाखल आहेत त्याची देखील माहिती आणि एकूण त्याचा तपास सध्या बावधन पोलीस आणि खडक पोलीस यांच्याकडून होताना दिसतो आणि त्यामुळे या सर्व प्रकरणामध्ये शीतल तेजवानी नेमक्या सध्या कुठे आहेत याचा शोध सध्या पुणे पोलिसांकडून सुरू आहे। कारण या संपूर्ण 300 कोटींच्या जमीन व्यवहारामध्ये शीतल तेजवानीचं नाव पुढे आलेलं आहे। त्यामुळे शीतल तेजवानी यांना कदाचित पुणे पोलिसांकडून अटक देखील होण्याची शक्यता आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।